नमस्कार मित्रांनो, 2 एप्रिल 2026 रोजी मैदान होतंय. हे मैदान कुठं होतंय, कशानिमित्त होतंय, या मैदानाचं स्वरूप काय आहे बक्षिसाचं, हे जाणून घेऊया त्या मंडळीकडून. नमस्कार. नमस्कार. काय सांगाल 2 तारखेला मैदान कशानिमित्त होतंय हे? चैत्र पौर्णिमा यात्रा आमची पारंपरिक यात्रा आहे. ज्योतिबा, भवानी आणि हनुमान जयंती निमित्त दोंडेवाडी गावामध्ये पहिल्या जुन्या पारंपरिक बैलगाड्या शर्यती होत्या, पण यावर्षी जरा भव्य स्वरूपामध्ये आम्ही पाठीचं मैदान या ठिकाणी आयोजित केले. आणि यात्रेनिमित्त दरवर्षी कार्यक्रम असतात आणि बैलगाड्याचं शर्यती पण असते. आणि यावर्षी सगळ्या यात्रा कमिटीने मिळून, सगळ्या ग्रामस्थांनी, जय भवानी मित्र मंडळातील सर्व कार्यकर्त्यांनी मिळून या ठिकाणी सर्व बाहेरची बैल यावी ती आणि गोवंशाच्या संवर्धनासाठी, खिलारी गायीच्या संवर्धनासाठी किंवा बैलांच्या संवर्धनासाठी त्यांना एक प्रोत्साहन मिळावं. सर्व शेतकऱ्यांना, शेतकरी बांधवांना या ठिकाणी सगळी एकत्रित यावी ती त्यांना प्रोत्साहन मिळावं आणि यासाठी या ठिकाणी आम्ही बैलगाडीचं फाटीचं मैदान या ठिकाणी आयोजित यावर्षी केलंय. मैदानाचं नक्की लोकेशन काय, गाव कोणतं आहे? मैदानाचं लोकेशन आमचं गाव दोंडेवाडी आहे. मोहीजवळ दोंडेवाडी विद्यानगर गाव आहे. खानापूर पासून एक 5-6 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तासगाव कडून येणाऱ्या बैलगाड्या वायफळे मार्गे, तळेवस्ती मार्गे आम्हाला घेण्यासाठी रस्ता आहे. आणि खानापूर तालुक्यामध्ये दोंडेवाडी या गावामध्ये करंजाच्या पूर्वेला करंजे गाव राहते आणि पश्चिमेला बडकेवाडी पेड पासून जवळ आहे. तर याला मेन रस्ता आम्हाला खानापूर कडून किंवा सातारा कडून गाड्या ज्या येणार आहेत त्या खानापूर आणि मोही मार्गे दोंडेवाडीला येणार. मैदान नक्की कशाचं आहे? आदतचं आहे की कशाचं आहे? एक आदत एक बैल असं मैदान आहे. त्याचं स्वरूप सांगा. बक्षीचा स्वरूप प्रथम बक्षीस आमचं 71,000 रुपये, द्वितीय बक्षीस 51,000 आहे, तृतीय बक्षीस 21,000 आहे, चौथ्या क्रमांकाच्या बक्षिसाला 21,000 रुपये आहेत, 5व्या क्रमांकाच्या बक्षिसाला 11,000 रुपये आहेत, 6व्या क्रमांकाचे बक्षीस आमचे 7,000 आहे आणि 7व्या क्रमांकाचं बक्षीस 5,000 रुपये आहे. असे 7 बक्षीस आम्ही काढलेले आहेत. आणि क्वार्टर फायनलला जे आहे ते प्रत्येकी 2,000 रुपये आम्ही क्वार्टर फायनलच्या बक्षिसासाठी काढलेले आहेत. आणि ढाल आणि सन्मान चिन्ह आम्ही त्याच्यासोबत देणार. ओके, धन्यवाद. नमस्कार. आपल्या मैदानाचा पल्ला किती फूट आहे? पल्ला 800 फूट आहे. पुढे थांबण्यासाठी जागा 400 फूट आहे बर. व मागे 100 फूट जागा शिल्लक आहे. मैदानाची रुंदी किती आहे आतल्या फाटीची? रुंदीच्या आतल्या पट्टी 13 फूट रुंदी आहे. बर. मैदानाला दोन्ही बाजूने बॅरिकेड किती असेल? 150 फूट निकाल रेषेला बॅरिकेड आहे. बरोबर, ठीक आहे, धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. मैदानामध्ये आपल्या समालोचक कोण असतील? समालोचक मैदानाचे महाराष्ट्राचा बुलंदाबाज सुनील मोरे पेडगावकर आहेत, भारत गुरव बोडकर आहेत आणि पप्पू शेट वांगी. बर. मैदानामध्ये झेंडा पंच कोण असतील? मैदानात झेंडा पंच सलीम मुलानी तोंडोलीकर आहेत आणि अमोल कुजले लेंगरेकर आहे. बर. मैदान कोणत्या चॅनल वरती लाईव्ह दिसणार आहे आपल्याला? मैदान पवन यादव पित्री चॅनल वरती लाईव्ह दिसेल. बरोबर, ठीक आहे, ठीक आहे. काय आव्हान कराल गाड्या नोंद करण्यासाठी? दोंडेवाडी खानापूर तालुक्यात दोंडेवाडी गावात प्रथम वर्षाचं मैदान घेतलेलं आहे. एक आदत एक मैदान फाटी पद्धती प्रथम पहिल्यांदाच आहे गावामध्ये. आम्ही आपल्या गावाच्या म्हणजे कार्यक्रमासाठी आपलं वाढावं मैदान घ्यावं ह्यासाठी आम्ही मैदान घेतलंय. आणि काही गाड्यांची अपेक्षा आपली एक आदत एक बैलाची आपली त्या सर्वसामान्याच्या यात्रा कमिटीच्या नुसार आपली व्हावी. जास्त काही आमची लय अपेक्षा नाही आहे. तेवढंच व्हावं, आपलं मैदान चांगलं आहे तेवढंच थोडक्यात पार पडावं. लांबून बैलगाड्या मालिका येतील त्यांची राहण्याची सुविधा असेल का? राहण्याची सोय वगैरे त्यांची आहे. मैदान आहे तर भरपूर आले राहू शकतात. पाण्याची वगैरे सोय करून देऊ त्यांची. मैदानामध्ये अँब्युलन्सची सुविधा असेल का? मैदानामध्ये अँब्युलन्सची सोय आहे. पशुवैद्यकीय अधिकारी असतील का? पशुवैद्यकीय अधिकारी आहेत. ठीक आहे, ठीक आहे, धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. काय सांगाल आपल्याला गाडी नोंद करण्यासाठी लोकांना काय आव्हान कराल? सर्वांनी उत्सुकतेनं या ठिकाणी प्रतिसाद द्यावा. सर्व बैलगाडीचे जे मालक आहेत किंवा जे बैलगाडी जे नादिष्ट लोक आहेत त्या सर्वांनी या ठिकाणी यावं. बैलगाडीचं मैदान या ठिकाणी सुंदररित्या सर्व कमिटीनं, ग्रामस्थांनी सर्वांनी मेहनत घेऊन चांगल्यारित्या या ठिकाणी रोलिंग करून पाणी मारून व्यवस्थित मैदान बनवलं. या ठिकाणी मागचे 10 ते 12 दिवस झालं मैदानासाठी रोज 10-12 जण आम्ही ते झटतोय. इथं रोळ आला होता किंवा नांगरट करून हे मैदान चांगलं मजबूत बनवलंय. तर सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी किंवा बैलगाडीमध्ये सहभाग घ्यावा ही आमची अपेक्षा आहे.
आणि मैदान अतिशय कुणाच्याही फेवर मध्ये असं केलं जाणार नाही. अतिशय म्हणजे काटेकोरपणाने या ठिकाणी नियमानुसार हे मैदान पाळलं जाईल. आणि चैत्र पौर्णिमा यात्रेच्या निमित्त हे मैदान आम्ही भरवले आणि सर्व ग्रामस्थांची पण इच्छा आहे की हे कायम असंच टिकून राहावं. ही बैलगाड्याची परंपरा आहे, जी जुनी चालत आलेली परंपरा आम्ही आता जपू आणि इथून पुढेही अशीच जपत नेऊ, यासाठी हा एक छोटासा प्रयास आहे. तर सर्वांनी पंचक्रोशीतील किंवा आसपासच्या जे बैलगाडीचे मालक आहेत, चालक मालक, त्यांना या ठिकाणी आम्ही इन्व्हाइट करतो. आम्ही कमिटीतर्फे आम्ही सर्वांना इन्व्हाइट करतो. मैदान अखिल भारतीय बैलगाडा शर्यत संघटनेच्या नियमानुसार होणार का? हा, मैदान हे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसारच होणार आहे. इथे ओळख वशिला नाही, कुठल्याही प्रकारची ओळख वशिला किंवा कुठल्याही प्रकारचा दुजाभाव या ठिकाणी केला जाणार नाही. स्ट्रिक्टली कमिटी आमची या गोष्टीवरती पहिल्यांदा मीटिंग आमच्या कमिटीची झाली आहे. कुणालाही कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी भेदभाव केला जाणार नाही. नमस्कार. नमस्कार. पब्लिकच्या फाटीला कसं काय नियोजन असेल? पब्लिकची फाटी एक फाटी सोडून आतमध्ये घेतलेला आहे. बॅरिगेट बाहेरच्या बाजूला 150 फूट बॅरिगेट आहे साईडला. फायनल फाटीपासून 150 फूट आणि साईडच्या फाटीला पण एक फाटी सोडून बॅरिगेट आहे 150 फूट. पब्लिक पुढं कमिटी, गाव यात्रा कमिटी आहे, त्यांचं सगळं सहकार्य आहेत पब्लिक साईडला करा. मैदानामध्ये कॅमेरे किती असतील? मैदानामध्ये 2 कॅमेरे आहेत. वर 2 फायनल फाटीला, एक राईटला एक लेफ्टला आणि खाली एक कॅमेरा आहे. फाटी कशी आहे बैलांना पळण्यासाठी आदतच्या? बैलांना पळण्यासाठी फाटी एकदम म्हणजे तंदुरुस्तरित्या एकदम व्यवस्थित आहे. 800 फूट पल्ला आहे, मागे 100 फूट जागा आहे आणि मधली आतली जागा 13 फूट आहे. पुढे थांबण्यासाठी 300 ते 400 फूट जागा आहे. ठीक आहे. धन्यवाद. थँक्यू.